नमस्कार. आज आपण सराव संच 43 अभ्यासणार आहोत. सराव संच 43 जो आहे तो वर्तुळ कंसावर आधारित आहे. तर वर्तुळ कंस म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. वर्तुळ कंस म्हणजे आर्क ऑफ द सर्कल. या ठिकाणी जे आहे आपल्याला वर्तुळाचं जे आहे आकृती दिलेली आहे आणि या वर्तुळावर ए बी या बिंदूमुळे जे आहे दोन भागात विभाजन झालेले आहे. समजा एखादी बांगडी जे आहे आपण या बिंदूपाशी तोडली, म्हणजे ए बी या बिंदूपाशी तोडली, तर या ठिकाणी आपल्याला जे मोठा भाग जो तयार झालेला आहे त्याला विशाल कंस म्हणतात आणि छोटा भाग जो तयार झालेला आहे त्याला लघु कंस म्हणतात. आणि हे बिंदू ज्या ठिकाणी जोडल्या जातात ते एकमेकांचे संगत बिंदू असतात असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आपण पुढील माहिती समजून घेऊया. तर या ठिकाणी सोबतच्या आकृतीमध्ये जी आहे जी वा ए बी मुळे जे आहे दोन विभाग झालेले आहेत, त्यापैकी कंस ए एक्स बी जो आहे तो लहान आहे त्यामुळे त्याला लघु कंस असे म्हणतात आणि कंस ए वाय बी जो मोठा आहे त्याला विशाल कंस म्हणतात. म्हणून लघु कंस ए एक्स बी हा कंस ए बी असाही लिहितात, ए बी असाही लिहितात. बघा, ए एक्स बी म्हणजे लघु कंस हा नुसतं आपण ए बी असंही लिहिलं तरी चालतात. आता ज्या वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात, म्हणजे आपण बघितलेले आहे बांगडीच्या उदाहरणावरून की सामायिक असतात आणि दोन वर्तुळ कंस मिळून वर्तुळ पूर्ण होते. जेव्हा ती बांगडी जोडली तेव्हा वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा ते कंस एकमेकांचे संगत कंस असतात. येथे ए वाय बी व कंस ए एक्स बी हे एकमेकांचे संगत कंस आहेत. तर सोबतच्या आकृतीमध्ये जे आहे आर टी हा वर्तुळाचा व्यास आहे. या व्यासामुळे काय होते, वर्तुळाचे दोन समान भागामध्ये विभाजन होते, तर त्यांना आपण अर्धवर्तुळ कंस असे म्हणणार आहोत. आता केंद्रीय कोन व कंसाचे माप शिकायचं आहे आपल्याला. तर सोबत आपल्याला जी आहे ती ए ओ आणि बी हा जो आहे कोन दिलेला आहे. तर या जोही वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाच्या शिरोबिंदू असतो, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाच्या शिरोबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. आकृतीतील कोन ए ओ बी हा कंस ए झेड बी शी निगडित केंद्रीय कोन आहे. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे जेवढं माप जे आहे ए ओ बी असेल तेवढंच त्या कंसाचं सुद्धा माप असेल. आता या ठिकाणी आपल्याला लघु कंस आणि विशाल कंस समजलेला आहे. तर या आकृतीमध्ये जे आहे ए ओ बी हा केंद्रीय कोन आहे, त्याचप्रमाणे ए वाय क्यूचं जे माप आहे ते एक केंद्रीय कोन आहे एवढंच आहे. म्हणजे याचं सुद्धा 70 आहे, तर याचं सुद्धा ए वाय क्यूचं मापसुद्धा 70 अंशच आहे. तर मग आपण कसं लिहायचं, तर माप कंस ए वाय क्यू बरोबर 70 अंश असे लिहितात. आता विशाल कंसाचे माप, आता वर्तुळ जे आहे आपण इयत्ता 6वीमध्ये शिकलेलो आहोत की पूर्ण कोन जे आहे त्याचं माप जे आहे 360 असतं. तर आपल्याला संपूर्ण वर्तुळाचं माप 360च समजायचं आहे. तर विशाल कंसाचे माप काढताना आपल्याला जे आहे 360 वजा संगत लघु कंसाचे माप, म्हणजे जे आपल्याला इथे संगत लघु कंसाचे माप दिलेले आहे ते 360 मधून वजा करायचं आहे. आकृतीतील विशाल कंस ए एक्स क्यूचे माप आपल्याला मिळून जाईल. म्हणजे ए वाय क्यूचे माप जर 70 असेल तर आपण 360 मधून वजा केल्यास ते 290 एवढं मिळून जाईल. आता वर्तुळाचे माप बघा, या ठिकाणी जो आहे ओ आणि ए ही काय आहे त्रिज्या, किंवा आपण याला ए ओ असं सुद्धा म्हणू शकतो. तर ही जेव्हा त्रिज्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पूर्ण कोनात फिरते त्यावेळी होणारा कोन 360 अंश मापाचा असतो. तर ते ए हे टोक एक वर्तुळ पूर्ण करते. वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन 360 अंश असतो, म्हणून पूर्ण वर्तुळाचे माप जे आहे ते 360 अंश असते. आता मग पूर्ण वर्तुळाचे माप जर 360 अंश असेल तर अर्धवर्तुळाचे माप किती असेल, आपल्याला कंपासामध्ये कोन मापक दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा 180 अंश हे माप असतं. तर या ठिकाणी जे आहे ए बी या व्यासामुळे जे आहे वर्तुळाचे दोन भागात विभाजन झालेले आहेत. तर ए एक्स बी हा जो आहे तो 180 अंश असेल आणि ए वाय बी हा जो कंस असेल तो सुद्धा 180 अंश असेल. म्हणून आपल्याला यावरून समजलं असेल की लघु कंसाचे माप ही त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा
संगत लघुकंसाचे माप आपल्याला काढावं लागेल असं. आणि अर्धवर्तुळाचे माप जे आहे ते 180. आता आपण सराव संच 43 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, अचूक पर्याय निवडा. जर कंस AXB व कंस AYB एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस AXB बरोबर 120 असेल तर माप कंस AYB बरोबर किती असेल? बघा या ठिकाणी जे आहे AXBचं माप आपल्याला 120 अंश दिलेले आहे. तर आता आपल्याला त्याच्या संगत कंसाचे माप काढायचे आहे. म्हणून संगत वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज आपल्याला माहिती आहे की 360 अंश असते. म्हणून आपण लिहिणार आहोत माप कंस AXB अधिक माप कंस AYB बरोबर 360. मग माप कंस ज्याचं आपल्याला AXBचं माप दिलेलं आहे म्हणून AXBचं माप आपण इथे लिहून घेणार आहोत 120 अधिक माप कंस AYB बरोबर 360. आता AYB काढायचा आहे आपल्याला म्हणून आपण तो डावीकडे आणणार आहे. बरोबर 360 या ठिकाणी हा अधिकमध्ये आहे म्हणून याला वजामध्ये न्यायचं. तर 360 अंश वजा 120 म्हणून आपल्याकडे उत्तर येणार आहे माप कंस AYB बरोबर 240 अंश. म्हणून आपला पर्याय जो आहे तो तिसरा बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेले आहेत. त्यापैकी वर्तुळामध्ये लघुकंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे आपल्याला लिहायची आहेत. तर लघुकंस आपल्याला जो आहे P आणि Q या जीवेमुळे जे आहे आपल्या वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत. तर QXP हा आपल्याला लघुकंस मिळालेला आहे. तर आता आपण लघुकंस बघूया. PR हा एक लघुकंस आहे. नंतर कंस RY हा लघुकंस आहे. नंतर कंस जो आहे YQ किंवा आपण याला QY लिहू शकतो. म्हणजे आपल्याला 4 लघुकंस मिळालेले आहे. विशाल कंस जो आहे कंस PQR हा विशाल कंस तयार झालेला दिसतोय. त्याचप्रमाणे PYQ हा विशाल कंस तयार झालेला दिसतोय. नंतर RQY हा विशाल कंस तयार झालेला दिसतोय. आणि कंस XQP हा एक विशाल कंस तयार झालेला आपल्याला दिसतो. नंतर अर्धवर्तुळ कंस जो आहे QR या व्यासामुळे जे आहे आपल्याला अर्धवर्तुळ कंस तयार झालेले दिसतंय. तर QYR हा अर्धवर्तुळ आहे. त्याचप्रमाणे QXR हा अर्धवर्तुळ कंस तयार झालेला आपल्याला दिसतोय. प्रश्न तिसरा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस PXQ चे माप 110 अंश आहे. तर विशाल कंस PYQ चे माप काढायचे आहे आपल्याला. कंस PXQ अधिक कंस PYQ हे एकमेकांचे संगत कंस आहे आणि त्यांचं माप जे आहे ते 360 अंश असते. म्हणून आपण विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. या ठिकाणी विशाल कंस जो आहे तो PYQ बरोबर 360 वजा माप कंस PXQ आपण करणार आहोत. म्हणून माप कंस PYQ बरोबर 360 अंश आणि PXQ चे माप आपल्याला 110 दिलेले आहे. त्याच्यामुळे आपण वजाबाकी करणार आहोत. म्हणून आपल्याकडे उत्तर येणार आहे माप कंस बरोबर PYQ चे माप जे आहे 250 एवढे येणार आहे. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.